श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो। तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका। असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते। यासोबतच आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्याही विशेष सणाला केस धुता येत नसतील तर त्या दिवशी काय उपाय करू शकतात। असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्याच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते। घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते। जर एखादी स्त्री या नियमांचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळेच त्यांचे घर सुंदर आणि विलासी बनते। आपले देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ कर्मालाच आपली शक्ती मानतात, यात शंका नाही। ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहे, त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत। आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा, लक्ष्मी, सरस्वती आणि वैभव आणणारे मानले जाते। काही नियम असतात ते जर का पाळले गेले नाहीत तर स्त्रीला तिच्या पतीला, घराला किंवा मुलांना दंड किंवा त्याचा त्रास होऊ शकतो। केस कधी धुवावेत किंवा कधी धुवू नयेत याचे नियम आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे विवाहित महिलांना हे कळू शकते की कोणता दिवस आणि सण केस धुण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। नंबर 1, अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत आणि विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत। बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या लहान भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे। त्यांच्या लहान भावाचे आरोग्य किंवा त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत असतात, म्हणूनच बुधवारी केस धुवू नयेत। नंबर 2, म्हणजे आजचा काळ बदलत आहे, त्यामुळे कोणत्याही शुभ सण, शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड पडत आहे। पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुवू नयेत, तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात। त्या दिवशी केस कापणे किंवा धुणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी केस अजिबात धुवू नयेत। चंद्राचा प्रभाव तुमच्या भाग्यावर नक्की पडू शकतो। नंबर 3, नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास केला तर त्या दिवशी केस चुकूनही धुवू नका। जर सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हा। उपवासाच्या दिवशी केस धुवू नका आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता। नंबर 4, विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत। या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत। शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये। बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो। असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापणे याने घराचे आरोग्य बिघडते, आजारपण पाठीशी लागते, आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात, तुमच्या ग्रहांची स्थिती बदलू लागते। हे सर्व गुरुमुळे घडते। नंबर 5, जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर महिलांनी शुक्रवारी केस धुतले पाहिजेत। नंबर 6, शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो। या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका, यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते। आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा आणि नंतर केस धुवू शकता। परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे केस शनिवारी धुवायची आवश्यकता असेल तरच धुवा, नाहीतर या दिवशी केस धुणे टाळा। नंबर 7, स्त्री असो की पुरुष
केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि शुक्रवार केस धुण्यासाठीही शुभ मानला जातो. शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार आहे, म्हणूनच स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता नक्की करा. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते, कारण भरलेली भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते, जे स्वतः देव देखील नाकारू शकत नाहीत. पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे. पण जेव्हा आपण सिंदूरबद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला पाहायचे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूर नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. हे कदाचित तुम्हाला फिल्मी वाटेल, पण हे खरे आहे. नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा बायकोचे प्रेम हे आगामी काळ दर्शवते आणि भविष्यात यांचे नाते अधिक घट्ट होते. याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. स्त्रीसाठी सिंदूर हे तिच्या लग्नाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असतो. विवाहित स्त्री सिंदुराशिवाय अपूर्ण मानली जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये सिंदुराला आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. अनेक वेळा सिंदूर कपाळावर लावताना चुका होतात. नंबर 1, मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागी ऐवजी काठावर सिंदूर लावला तर तिचा नवरा तिच्यापासून दूर राहतो आणि पती पत्नीच्या परस्पर नात्यात मतभेद कायम राहतात. नंबर 2, तुम्हाला माहिती असेलच की जर एखाद्या स्त्रीने प्रार्थनेच्या दरम्यान लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते. अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्की मिळतो. नंबर 3, मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने केसांमध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवरा समाजातही तसाच दिसतो आणि पतीला मान मिळत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने लावावा. सिंदुराने सजलेली स्त्री सौभाग्य दर्शवते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते. जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावला तर असे मानले जाते की आपल्या पतीशी भांडणे सुरू करेल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल. म्हणूनच कपाळावर सिंदूर मध्यभागी आणि लांबच लावावा. नंबर 4, कपाळावर सिंदूर लावताना तुमच्या हातून सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते. हे तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत तुम्ही माता पार्वतीचे ध्यान धरून क्षमा मागावी, जेणेकरून वाईट काळ टाळता येईल. नंबर 5, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर लावलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. यातून आर्थिक फायदा होतो. अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे एक अतिशय शुभ चिन्ह आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.